श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्यदिव्य असा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झालाय। हा कार्यक्रम केवळ एक मेळावा न राहता तो भावनांचा, कौटुंबिक स्नेहाचा, गुरु शिष्यांच्या पवित्र नात्याचा आणि ऋणानुबंधाचा अविस्मरणीय संगम ठरलाय। सन 1990 ते 2010 या कालावधीत विद्यालयातून शिक्षण घेऊन आज समाजातील विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आपल्या शाळेत येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्याची सुवर्ण संधी या मेळाव्याच्या माध्यमातून मिळाली आहे। जवळपास हजारोहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्याला उपस्थिती दर्शवली। यावेळी विद्यालयातील आजी-माजी शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला। माजी विद्यार्थी व माजी शिक्षक यांचे स्नेहसंमेलन अत्यंत भावनिक वातावरणात पार पडलं। माजी विद्यार्थी आपल्या जुन्या वर्ग खोल्यात बसले, शिक्षकांनी पुन्हा अध्यापनाच्या आठवणी जागवल्या आणि गुरु शिष्यांचे ऋणानुबंध अधिक दृढ झाले। या भव्य सोहळ्यात संस्थेच्या पदाधिकारी डॉक्टर सौ माधुरी चेंडके, शिक्षण उपसंचालक सौ निलिमा टाके, विद्यालयाचे माजी प्राचार्य, माजी शिक्षक व संस्थेचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी विद्यार्थी कार्यकारिणीने या संपूर्ण आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। संघाचे कोषाध्यक्ष क्षितिज दीक्षित यांनी आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण क्रीडा विद्यालयाच्या प्राचार्या सौ ममता वाडेगावकर यांनी सादर केलं। त्यांच्या मनोगतातून शाळेबद्दलचा जिव्हाळा व्यक्त होताच उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आणि अनेक विद्यार्थ्यांचे डोळेही पाणावले होते। कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनाची व व्यवस्थापनाची धुरा उपप्राचार्य सौ अलका आडे यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळली आहे। माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मनोगत सादर केले। कविता, गीत गायन व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली। सांस्कृतिक कार्यक्रमात अनिकेत देशमुख व दीपक नांदगावकर यांच्या सादरीकरणाने विशेष दाद मिळवली। कार्यक्रमाची सांगता सामूहिक गीताने झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।